कंबाईनच्या गट ब च्या पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला सत्यशोधकी जलसांवर. प्रश्न काय आहे तो नीट समजून घेऊ बघा. सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हतं. याच्यावर यापूर्वी पण पीवायक्यू विचारला होता. आता बघा, यामध्ये होनाजी बाळा हे उत्तर या ठिकाणी आहे, म्हणजे हे याशी संबंधित नाही. मग कोण होतं? तर भाऊराव पाटोळे आहेत, रामचंद्र घाडगे आहेत आणि ज्योतिराव फाळके. आता यांचा संदर्भ आपल्याला कोणत्या पुस्तकात पाहायला भेटतो बघा. हे 20व्या शतकातील महाराष्ट्र हे पुस्तक आहे यदी फडक्यांचं. याचा खंड क्रमांक 3 मध्ये पान क्रमांक जर आपण पाहिला तर 170 पेज आहे. याच्यामध्ये ही नावं दिली बघा. रामचंद्र घाडगे, ज्योतिराव फाळके आणि त्याचबरोबर भाऊराव पाटोळे ही नाव आहेत. आता याशी संबंधित काय प्रश्न विचारला जाईल बघा पुढे, तो म्हणजे शामराव सीताराम कुलट. हे बघा कुठलेच अमरावतीचे. आता यांच्यावर का प्रश्न विचारला जाईल, कारण यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या राशीला एकूण 9 ग्रह या ठिकाणी लागलेले आहेत. तर बघा, शामराव कुलट म्हणतात काय, शेतकऱ्याच्या राशीला एकूण 9 ग्रह लागले आहेत. तर त्यावर प्रश्न विचारला जाईल. आणि त्याचबरोबर बघा, हे सोनपंत रामचंद्र कुलकर्णी यांच्यावर प्रश्न विचारला जाईल. हे ब्राह्मण असतानाही सत्यशोधकी जलसे करायचे. खूप इम्पॉर्टंट मुद्दे हे दोघांवर प्रश्न सत्यशोधकी जलसे